हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. बघा, ज्या लोकांकडून पितृदोष होत नाही, म्हणजे ज्यांना नारायण नागबली सांगितलेली आहे पण त्यांना शक्य नाही. शक्य का नाही? ज्यांच्याकडे पैसे नाही किंवा घरामधले सर्व तयार होत नाही, अशा लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. हे फक्त तुम्हाला 12 अमावस्यापर्यंत करायचे आहे. तुम्ही स्वतः करा आणि तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्या. खूप महत्त्वाची ही सेवा आहे. ज्या लोकांना अमावस्याला हे करायला जमतं ते नक्की करा, आणि ज्यांना नारायण नागबली करायला सुद्धा जमत नाही त्यांनी सुद्धा हे नक्की करावं. कारण बऱ्याचशा घरामध्ये अशा अडचणी असतात की सर्वांना माहिती असतं की नारायण नागबली आपल्याला करायची आहे, पण काही कारणामुळे ते करू शकत नाही, किंवा घरामधली पुरुष मंडळी ही नाही ऐकत, म्हणजे मानत नाही की असं सर्व काही नसते. बरेचसे नास्तिक लोक असतात की त्यांना ह्या सर्व वस्तूवरती विश्वास नाही, पण त्या नास्तिकामध्ये एखादा असा आस्तिक व्यक्ती असतो की नाही, आपल्याला ह्या त्रास आहे, ह्या करायला पाहिजे, आणि त्या व्यक्तीची खूप म्हणजे खूप तिथे खटपट होत असते की हे लोक ऐकत नाही, करत नाही. तर त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही आवर्जून ह्या नियम करा. काही जास्त तुम्हाला लागणार नाही. तुमच्या घरामधल्या सर्व वस्तू आहे. एक माळ लागेल तुम्हाला फक्त. त्यानंतर तुम्हाला पोळी, थोडासा भात, थोडेसे तूप हे गाईचेच असावे, आणि काळे तीळ ह्याच वस्तू लागणाऱ्या आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडासा प्रयत्न करायचा आहे, आणि तो करावासा लागेल. प्रयत्नाशिवाय काहीच नाही. बघा, ज्या दिवशी अमावस्या असते, आता ही सर्व पितरी अमावस्या येत आहे, तर ह्या अमावस्यापासून तर लगातार 12 अमावस्यापर्यंत तुम्हाला ह्या नियम करायचा आहे. काही अडचण आली तुम्हाला अमावस्याच्या वेळेस, तर ती एक अमावस्या राहू द्यायची, त्याच्यानंतरची पुढची अमावस्या तुम्ही कंटिन्यू करायची. तर तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे, थोडासा भात घ्यायचा आहे. भातामध्ये मीठ नाही टाकायचं, भात ह्या अण्णी असावा, आणि त्याच्यावरती थोडं तूप आणि काळे तीळ टाकायचे आहे. वरती स्क्रीनवरती मी तुम्हाला एक मंत्र देत आहे, तो मंत्र व्यवस्थित बघा. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा तुम्ही एका कागदावरती लिहून घ्या, आणि त्या मंत्राचे 108 वेळा तुम्हाला जाप करायचा आहे. 108 वेळा जाप झाल्यानंतर त्या माळेतील मेरूमणी, जो आपण मोठा मणी म्हणतो, तो उंडालत नाही, तो वाला मणी तुम्हाला त्या भाताला, म्हणजे ते जे जेवण तुम्ही हे केलेलं आहे, पानावरती ठेवलेलं आहे, त्याला स्पर्श करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कसं करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे, ताटावरती कागद घ्यायचा आहे, किंवा केळीचं पान असलं तर अतिउत्तम, आणि केळीच्या पानावरती तुम्हाला वरती पोळी ठेवायची, केळीच्या पानावरती, त्याच्यावरती भात, मग तूप आणि मग काळे तीळ हे घेऊन तिथेच बसून तुम्हाला माळा करायची आहे. समोर ते सर्व असावं जे मी तुम्हाला सांगते, पोळी वगैरे ते, आणि तुमची माळा झाली की लगेच ती माळा त्या भाताला स्पर्श करायची, आणि त्यानंतर तुमच्या घराच्या वरती दक्षिण भागामध्ये जाऊन तिथे तुम्हाला हे जे बनवलेलं आहे ते तिथे ठेवायचं आहे. तिथे प्रार्थना करायची आहे, हात जोडून माफी मागायची आहे. तिथे एखादा कावडा येऊन ते खाणारच आहे, नक्कीच खाईल ते तिथे ठेवून द्यायचं. खालती येऊन हातपाय धुवून टाकायचे. हे असे नियम तुम्हाला कंटिन्यू 12 अमावस्यापर्यंत करायचे आहे. ह्या इतका व्यवस्थित आणि इतका उपयोगी उपाय आहे. कितीही प्रखर पितृदोष असे, कितीही अघोरी पित्र असत, ते शांत होतात आणि ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात. तुमच्याकडून नारायण नागबली झाली नाही आणि हे उपाय जर का तुम्ही केले तर तुम्हाला नारायण नागबली करण्याची गरजच पडणार नाही. म्हणजे इतका ह्या भारी उपाय आहे. पर आवर्जून तुम्ही ह्या करा. तुम्हाला स्वतः याचे अनुभव येतील. तुम्हाला घरामध्ये शांतता वाटेल. तुम्हाला घरामध्ये ज्या काही अडचणी पितृदोषामुळे येतात, भांडणं होणे किंवा घरात पैसा न टिकणे, संतती न होणे, लग्न न जुळणे, बघा तुमच्या घरात सर्व चांगलं व्हायला लागेल. आणि याच्यासोबत जर का तुम्ही हिरण्यदानचं केलं, हिरण्यदान सुद्धा तुम्ही तेवढ्या अमावस्या केल्या, हिरण्यदानचं तर खूप महत्त्व आहे. जर का कंटिन्यू 5 वर्षापर्यंत तुम्ही हे हिरण्यदान केलं तर तुम्हाला कशाचीच गरज नाही. पण तरी 12 अमावस्या तरी करा. 51 रुपये खर्च आहे, जास्त नाही. 11 रुपये, सव्वा पावशेर पेढे आणि जानवजोड हे तुम्हाला ब्राह्मणाला द्यायचं आहे, गुरुजींना द्यायचं आहे, आणि त्यांना सांगायचं की हे माझ्या पितृकरता मी दान करत आहे. तर अमावस्याला ते तुम्ही केलं. बघा, बरेचसे गुरुजी हे दान घेत नाही, पण एखादे तुमचे ओळखीचे असतील ते नक्कीच घेतील.
आणि ते संकल्पसुद्धा तेव्हा करतील, म्हणजे तुम्ही जेव्हा दान देणार तेव्हा तुमच्याकडून हे संकल्प सोडून घेतील, कारण याचा संकल्प घेतला जातो आणि हे दान पण खूप महत्त्वाचं असते. ही सेवा आणि हिरण्यदानची सेवा जर का तुम्ही सोबत केली तर तुम्हाला याची खूप चांगली फलप्राप्ती होईल. चुकूनही मी हे सांगितलेला व्हिडिओ स्किप करू नका आणि चुकूनही हा जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो विसरू नका. काही नाही केलं तरी चालेल, आवर्जून तुम्ही हा उपाय करा आणि 11 अमावस्या झाल्या की 12व्या अमावस्याला येईल ना, तेव्हाच तुम्ही मला कमेंट करणार की हो ताई, आम्हाला खूप चांगला अनुभव ह्या उपायाचा आला. तर नक्की तुम्ही हे करा आणि त्यासोबत आपली पितृची जी सेवा चालू आहे, सकाळी नित्यनियमाने आपण करत असतो, ते कंटिन्यू ठेवा. ते पण कंटिन्यू ठेवा, हेही तुम्ही करा. आणि विशेष करून पिंपळाच्या झाडाला तुम्ही जर का दूध, काळे तीळ, थोडंसं पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी एक चुटकी हळद हे तुम्ही करत असले तर हेही तुम्ही कंटिन्यू ठेवा. बघा, तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे थोडेसे काही नियम आहे जे तुम्हाला करायचे आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच खूप चांगला अनुभव येईल. बघा कसं असतं ना, बऱ्याच वेळा आपण स्वामीची खूप सेवा करतो तरी देखील आपल्याला अनुभव येत नाही. तर याच्यामध्ये पितृ दोष आणि वास्तुदोष हे 2 कारण निमित्त ठरतात आणि हे 2 कारण असले ना तर आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव येत नाही. स्वामीची आपण सेवा करतो ती आपली वेस्ट जात नाही, कारण आपण स्वामीची जी सेवा करतो ती सेवा आपली पितृ आणि वास्तू याच्यामध्ये वापरली जाते, म्हणजे आपली शिल्लक होत नाही. पण स्वामी आपलं रक्षण करतात. एखाद्या वेळेस असं असताना आपण स्वामी सेवा केली नाही आणि तरीही आपण राहतोय, तर आपल्याला एकानंतर एक खूप सारे संकट येतात, पण आपल्याला त्याच्यामधून कसं निघायचं ते कळत नाही. पण जर आपण स्वामी सेवा करत असले तर स्वामी आपलं रक्षण करता, आपल्याला पितृदोषामध्ये आणि वास्तुदोषामध्ये शांतता देता आणि आपले मार्ग निघतात. पण आपला कायमचा मार्ग ह्या लागत नाही, तर तो केव्हा लागेल? तुम्हाला तुमच्या पितृंची सेवा व्यवस्थित करावी लागेल, तुम्हाला तुमचं वास्तू व्यवस्थित करावं लागेल. त्यानंतर बघा तुम्हाला किती सुंदर असे अनुभव येतील. आणि विशेष करून तुमच्या आणि स्वामीच्या मध्ये तुमचे पितृ बसलेले असतात. कोणतीही सेवा केली तर ते आधी पितृपर्यंत जाते, मग नंतर ते स्वामींपर्यंत पोहोचते. तर ह्याचसाठी तुम्हाला सांगते, आधी तुमच्या पितृंना प्रसन्न करा. ते प्रसन्न झाले तुमचं सर्वच चांगलं होणार आहे. कारण की या पृथ्वी लोकावरती आपल्याला जे कोणी काही देणारे आहे ते आधी पितृ आणि कुलदेवी आहे. ते प्रसन्न असले तर सर्व आपली इच्छा पूर्ण होईल. ते प्रसन्न नाही, ते अतृप्त असतील, ते अशांत असतील तर आपण पण असमाधानी राहणार आहे. तर ही थोडकीशी माहिती मी घेऊन आली होती. तुम्हाला आवडत असेल तर करा, बाकी कराच, कारण याचे अनुभव खूप चांगले आहे. तर झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.